विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरून जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली। लाडकी बहीण योजना आणल्यामुळे सरकार आलं, पण शिंदे एक नंबरचे दोन नंबर झाले, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला। पाहूया। सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे। आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात। एक नंबर हा एक नंबरच असतो, एक नंबर हा एक नंबरच असतो। स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले की आम्ही एक नंबर दोन नंबर आमच्या अदली बदली करत असतो। देसाई शंभूराजे काय म्हणतात की एक नंबरचा दोन नंबर जाईल तर दोन नंबरचा एक नंबरही जाऊ शकतो। हे आता एक नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय। विधानसभेत चर्चा तशी लाडकी बहीण योजनेत घुसलेल्या बोगस लाभार्थ्यांवरून होती, पण जयंत पाटील यांची गाडी एकनाथ शिंदेंना पाहून मुख्यमंत्री पदाच्या दिशेने गेली। लाडक्या बहिणीमुळे सरकार आलं, पण एक नंबरचा माणूस हा दोन नंबरवर बसला, हा महाराष्ट्राचा तोटा आहे, असा टोला जयंतरावांनी शिंदेंना लगावला। आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे, आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे। काय प्रॉब्लेम नाही ना बघा। त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे। अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं, तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही। एक नंबर हा एक नंबरच असतो, एक नंबर हा एक नंबरच असतो। दोन नंबरला देसाई शंभूराजे काय म्हणतात की एक नंबरचा दोन नंबर जाईल तर दोन नंबरचा एक नंबरही जाऊ शकतो। हे आता एक नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय। त्यामुळे दोन नंबरचा माणूस एक नंबरला जाणार आहे या 5 वर्षात, एवढं तुम्ही जाहीर करा, आमचं काही म्हणणं नाही। आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही। स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले की आम्ही एक नंबर दोन नंबर आमच्या अदली बदली करत असतो। शिंदेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापुरातल्या वक्तव्याचा दाखला दिला। गेल्या महिन्यात फडणवीसांनी शिंदेंना उद्देशून आम्ही अदलाबदल करत असतो असं म्हटलं होतं। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की आमचे एकनाथराव शिंदे आणि आम्ही अदलाबदल करत असतो। कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी ते मुख्यमंत्री असतात, कधी मी उपमुख्यमंत्री असतो, कधी ते उपमुख्यमंत्री असतात। त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्याच्या जागी ते भाषण करणार आहेत आणि त्यांना दिलं तर सेफ असतं, कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात। हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही। दरम्यान लाडका बहीण योजनेच्या माध्यमातून अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचं 32 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती सरकारनं दिली आहे। 26 लाख अपात्र महिला आणि 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। तर या सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। तसेच पुरुष लाभार्थ्यांवरही चौकशी करून कारवाई करणार असल्याचं महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी सांगितलंय। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल। 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत, या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण? आखरी हे जनतेचे पैसे आहेत, तुम्ही मालक नाही आहात, तुम्ही मालक नाही आहात। जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला। या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय। बघ, अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची की तुमच्यावर करायची, हा एक प्रश्न आहे। आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय, तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेला? बघा, वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर
अध्यक्ष महोदय यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवार. तुम्ही हायकोर्टात पाठवलं, हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठीच सरकारनं केवायसीचा निर्णय घेतला. केवायसी करताना पती किंवा वडिलांचं पॅन कार्ड जोडणं अनिवार्य आहे, ज्याद्वारे उत्पन्नाच्या मर्यादेचा शोध घेतला जाईल. 31 डिसेंबरपर्यंत केवायसीची मुदत आहे. जे केवायसी करणार नाहीत त्यांचा लाभ बंद होईल. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.